क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळस ते भरवस फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत, तर काही ठिकाणी मागील काळात खड्डे बुजवताना दर्जाहीन काम केल्याने उंच ओटे निर्माण झाल्याने हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग ठरण्याची भीती व्यक्त होत असताना सार्वजनिक बांधकाम या मार्गावर बळी जाण्याची वाट पाहताय का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। काही ठिकाणी तर रस्ते उखडलेले आहेत। शिवरे फाटा इथं पडलेले खड्डे तसेच अचुळा नाला ते निफाड संपूर्ण रस्ता उखडून वर्ष होऊन गेलं तरी रस्ता दुरुस्ती केली नाही। दोन शहरांना जोडणारा अत्यंत रहदारीचा व महत्त्वपूर्ण असा हा महामार्ग निफाड शहराजवळून जातो। या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। याच महामार्गावरून महिन्यातून किमान 3 ते 4 वेळा येवला लासलगाव मतदारसंघातील वजनदार मंत्री यांनी तरी किमान या खड्डे पडलेल्या मृत्यूशय्यावर असलेल्या महामार्गावर नजर टाकली तर नक्कीच रस्ता दुरुस्ती होईल। परंतु वजनदार मंत्र्यांच्या वर्षभरापासून पडलेले खड्डे, उखडलेले रस्ते नजरेत पडेना ही शोकांतिका आहे। भरवस फाटा ते येवला वर्षात किमान 2 वेळा दुरुस्ती होते, तर भरवस फाटा ते पिंपळस का दुरुस्ती होत नाही हा सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे। महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत होणाऱ्या महामार्गाच्या निगा व दुरुस्तीच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष का होत आहे याचं रहस्य उलगडत नाही। पिंपळस ते विंचूर हा टप्पा पूर्ण लहान मोठ्या खड्ड्यांनी भरून गेलेला आहे। हाच मार्ग पिंपळस ते नाशिक हा उत्कृष्ट असून बांधकाम विभागाच्या ताब्यातील पिंपळस ते भरवस फाटा खड्ड्यांनी का भरला असा प्रश्न नागरिकांनी व प्रवाशांनी केलाय। खरं तर ठेकेदारालाच पोचतोय महामार्ग, कारण प्राप्त माहितीनुसार ज्या महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीचं काम नागपूर येथील एका ठेकेदाराला दिले असून त्या बदल्यात त्याला प्रतिवर्ष 50 लाख रुपये दिले जातात। बांधकाम विभागाला मॅनेज केल्यामुळे ते काम न करताही मेंटेनन्सचे पैसे ठेकेदार काढून घेतो। यावर कोणताही शासकीय अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी ब्र काढायला तयार होत नसल्याने हे भ्रष्टाचाराचे खड्डे खोल होते। ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्रवाशांना भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात लोटून जीविताशी खेळ खेळत आहेत। ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम चालण्याचं बिल बाराण्याचं करून मिळून मिसळून रस्त्याची वाट लावली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।